जोवर FRP जाहीर होत नाही तोवर सांगली जिल्ह्यातील साखर कारखाने चालू होणार नाही। ऊस रोखण्याचा आंदोलन आणखीन तीव्र केलं जाईल असा इशाराच शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिलेला आहे। साखर आयुक्तांच्याकडे 2 सुनावण्या झाल्या, तिसरी सुनावणी 10 तारखेला आहे आणि त्याच्यामध्ये ते द्यायचे आहेत। सांगली जिल्ह्याचे 11 कोटीची एकूण थकबाकी आहे। त्यापैकी 3 साखर कारखाने हे राजाराम बापू साखर कारखान्याचे 3 युनिट आहेत। एक आहे तो हुतात्मा आणि एक आहे तो दालमिया। अशा पद्धतीने 5 कारखान्यांची थकीत FRP 11 कोटी आणि वरती काहीतरी लाख आहे आणि ती 10 ऑक्टोबरच्या सुनावणीनंतर तातडीनं शेतकऱ्यांना द्यावीत। याबद्दल आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं। जिल्हाधिकारी म्हणून आपण काय त्याच्यामध्ये भूमिका घेणार आहे असं विचारलं। त्यांनी सांगितलं की साखर आयुक्ताचा निर्णय झाला तर लगेच आम्ही अंमलबजावणी करण्यासाठी हे करू, कारण थकीत FRP म्हणजे ते सरकारचं देणं, म्हणजे त्यांना RRC करावी लागेल।